नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। नुकताच गट ब पूर्व परीक्षा याची उत्तर तालिका आलेली आहे। त्याच्या आधीच वेगवेगळ्या अकॅडमीजने संभाव्य उत्तर तालिका तुम्हाला दिल्या होत्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचे स्कोअर पण काढले होते। आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आता मुख्य मुद्दा तो शिल्लक राहतो की बाबा सर कट ऑफ किती लागणार आहे, किंवा सर आम्ही मुख्य परीक्षेची तयारी सुरू करायला पाहिजे की परत गट क ची किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेची वगैरे वगैरे असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात असणार आहे। त्या एका एका प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला सुरुवात करू। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला थोडंसं कट ऑफ बद्दल चर्चा करायची आहे। सो त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा सुरू करायचा गट ब चा, सो त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। आणि शेवटी तुमचे काही प्रश्न जे असतात, सर गट क पूर्व परीक्षेचा परत प्रिपरेशन सुरू करायचं का, आमचा स्कोर कमी येतोय किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, सो याच्याबद्दल आपण मोस्ट ऑफ द बोलणार आहे। सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हे दाखवतो, ही आपली ॲड आहे आणि या ॲडमध्ये सध्या 480 पदांसाठी ही ॲड घेतल्या जाते आहे। सो ज्याच्यामध्ये 54 जागा ASO साठी आहे। त्याच्यानंतर राज्यकर निरीक्षक म्हणजेच STI, सो या पदासाठी 209 जागा आहे आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या यावर्षी फारच कमी काढलेल्या आहेत जागा, सो त्या म्हणजे 216। सो असं मिळून त्या ठिकाणी 480 पदांसाठी सध्या तरी आयोगाने ॲड काढलेली आहे। आता अनेक लोक म्हणतात त्याच्यामध्ये जागा वाढ होणार आहे वगैरे वगैरे, सो त्यावर पण आपण भाष्य करू, म्हणजे टप्प्याटप्प्याने जाऊ, वन बाय वन जाऊ। सर्वात पहिल्यांदा कट ऑफ बद्दल बोलू। आता लक्षात घ्या, कट ऑफ सांगायला किंवा भविष्य सांगायला आम्ही काही भविष्यकार नाही आहे। नॉर्मली कट ऑफ हा कसा सेट केला जातो किंवा कट ऑफ हा कसा काढला जातो, सो कट ऑफचा आपण अंदाज घेऊ शकतो, म्हणजे की कुठं कट ऑफ लागायला पाहिजे। हे कशावरती ठरते, तर सर्वात मोठा फॅक्टर आहे यावर्षीचा वन एक्झाम वन कट ऑफ, एक एक्झाम एक कट ऑफ। सो ही आयडियोलॉजी आयोगाची आहे याच्यामध्ये। दुसरं आहे पेपरची काठिण्य पातळी आणि मॅक्झिमम चंक ऑफ स्टुडंट, जास्तीत जास्त मुलांना किती मार्काच्या दरम्यान किंवा कितीचा रेंजमध्ये मार्क मिळालेले आहे, सो त्याच्यावरून नॉर्मली आपण कट ऑफ काढत असतो। आता बघा, वन एक्झाम वन कट ऑफ म्हणजे काय, सो अनेकांना हे समजलेलंच नाही आहे। म्हणजे वन एक्झाम वन कट ऑफ म्हणजे जसं राज्यसेवेचं लागते, सो राज्यसेवेचा एकच कट ऑफ लागतो आणि त्यानुसार तुम्हाला मेन्स द्यायला भेटते आणि मेन्स दिल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला, जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा पास होता आणि मुलाखतीला जाता, तेव्हा तुम्हाला काय करावं लागते, प्रेफरन्स द्यावा लागतो पोस्टचा। जर तुम्हाला खूपच चांगले मार्क असतील, तुम्ही टॉपर असाल, तर तुम्हाला तुमच्या मनासारख्या, म्हणजे जसं डेप्युटी कलेक्टर, मुख्याधिकारी गट अ, सो अशा चांगल्या चांगल्या पोस्ट त्या ठिकाणी DYSP आहे, तहसीलदार आहे, अशा पोस्ट मिळतात। आणि स्कोर जर तुमचा कमी असेल तर मग गट ब मध्ये असिस्टंट BDO आहे, कक्षा अधिकारी आहे, जो गट ब म्हटल्यापेक्षा क्लास 2 ऑफिसर जे गॅझेटेड म्हणतो आपण, तसंच आता इथं कंबाईनच्या बाबतीत होणार आहे। सो कंबाईनच्या बाबतीत एकच कट ऑफ लागणार आहे, मग तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यावे लागतील। म्हणजे आधी जसं व्हायचं की एकच पोरगा ॲट ए टाइम STI पण व्हायचा, ASO पण व्हायचा आणि PSI पण व्हायचा, आणि मग तो डिसाईड करायचा एकदम घोड्यावरती बसून की मला STI पाहिजे, ASO नकोय, PSI नकोय। म्हणजे माझे तर 1-2 स्टुडंट असे आहे STI झाले होते, पण त्यांनी जॉईन करताना PSI म्हणून जॉईन केलं। मग त्याच्यामुळं काय होते, आपण जेव्हा ते सोडून देतो तेव्हा STI जर जागा सोडली तर त्या एका जागेचं नुकसान होते। कोणी तरी विद्यार्थी असतो, तो मेरिटमध्ये असतो, फर्स्ट वेटिंग किंवा सेकंड वेटिंग असतो बिचारा, आणि ह्यानी पद वेळेवरती सोडल्यामुळं ते त्याला मिळत नाही, ते पुढच्या वर्षी ॲड होते। असं होऊ नये म्हणून आयोगाने, मला तरी वाटते, हा निर्णय खरं स्वागतार्ह आहे की वन एक्झाम वन कट ऑफ। त्याचे बेनिफिट्स पण आहे, थोडेसे लॉस पण आहे, त्याच्याबद्दल पण चर्चा करू। लॉस असा आहे की आधी PSIचा कट ऑफ वेगळा लागायचा आणि तो खूप कमी लागायचा। मग जे डेडिकेटेडली PSI साठी तयारी करणारे पोरं असायचे, सो त्यांची मज्जा असायची, कारण तो कट ऑफ खूप खाली यायचा, म्हणजे 48, 49, त्याच्या आधी तर 44, 45 वरच येऊन ठेपायचा। आता मात्र त्याच्यामध्ये STI आणि ASO देणारे विद्यार्थी घुसल्यामुळं सो थोडासा तो कट ऑफ काय होणार आहे, म्हणजे थोडंसं डेडिकेटेडली PSI प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांचं थोडंसं नुकसान झालेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर तुमचा स्कोअर हा चांगला असेल तर तुम्हाला 3ही एक्झाम त्या ठिकाणी द्यायला भेटतात, मग तुम्हाला निवडायचं राहील, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा राहील। एकच कट ऑफ लागल्यामुळं आता एकच पेपर तुम्हाला मेन्समध्ये द्यायचा आहे आणि तो जर पास केला तर प्रेफरन्स देऊन तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायचे आहे। त्याचे दोन्ही फायदे तोटे दोन्ही आहे, वन एक्झाम वन कट ऑफ। म्हणजे आजचा जो मी तुम्हाला सांगणार आहे कट ऑफ, ज्याच्याबद्दल आपण प्रेडिक्शन करणार आहोत, जे मागं पुढं पण होऊ शकते, म्हणजे थोडंसं त्याबद्दल पण बोलू। पेपरची काठिण्य पातळी, जर पेपर खूप अवघड होता, आता 2023चा खरंच भयानक अवघड पेपर होता, आलं लक्षात, म्हणून कट ऑफ कमी लागणार, ऑब्वियस आहे। आणि जर पेपर सोपा आला जसं या वर्षीचा, आता ते तुम्हाला काही लोक मान्य करणार नाही, काही म्हणतील ट्रिकी होता वगैरे वगैरे, पण मी जे आहे ते प्रामाणिक मत तुम्हाला सांगतोय, पेपर खरंच खूप सोपा होता। मी शब्द सोपा वापरत नाही आहे, मी खरंच खूप, आता तुम्ही म्हणाल करंट अफेअर अवघड
अवघड आलं होतं तर मी पेपरच्या आधी पण तुम्हाला तेच सांगितलं होतं की एक विषय 100%, एक किंवा 2 विषय आयोग 100% अवघड करणार आहे. त्यांनी यावर्षी करंट अफेअर अवघड केला, मान्य आहे, पण बाकीचे जे पेपर होते म्हणजे बाकीचे जे उरलेले 6 विषय आहेत ते प्रचंड सोपे होते. येत्या लक्षामध्ये त्यात तुम्ही भरभरून मार्क काढणं अपेक्षित होतं. स्कोपच नव्हता की मार्क जातील बाबा आपले. हा कट टू कट त्या ठिकाणी म्हणजे ठीक आहे 1-2 चुकले मी मान्य करतो, सिली मिस्टेक झाल्या मान्य करतो, पण मार्क जाण्यासारखा पेपरच नव्हता. म्हणजे लक्षात ज्यांचे गेले असतील मार्क ते कुठेतरी सिली मिस्टेक्समुळे गेले असतील, नॉलेजला डेप्थ नसेल किंवा आवाका कमी असेल अभ्यासाच्या, अशा वेगवेगळ्या मार्गामुळे गेले असतील त्यांचे मार्क. असो, पण पेपर सोपा होता त्यामुळे मुलांचे स्कोर पण जास्त आले. आता तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये असे पण स्कोर आहे की 70 पडले सर, 72 पडले सर, 75 पडले. तर लक्षात घ्या हे मुलं मेरिट डिसाईड करत नसतात. ज्यांना 70, 75, 80 मार्क पडतात दरवर्षीच एवढाले मार्क काढणारे पोरं असतात. आलं लक्षामध्ये. मग चांगले चांगले 75-80 पर्यंत पण जाणारे असतात. पुण्यात तुम्ही हे स्कोर पण ऐकले असतील, पण यांचा आणि कट ऑफ सेट होण्याचा जास्त तितकासा संबंध नसतो. आणि काही काही विद्यार्थी आहे त्यांना 35, 40, 42 मार्क पण पडलेले असतात. हे लोक पण कट ऑफ डिसाईड करत नाही. येतं लक्षामध्ये. कट ऑफ सेट करणारे जे कट ऑफ डिसाईड करणारे असतात सो ते मॅक्झिमम चंक ऑफ स्टुडंट जो आहे, जो चांगला मार्क घेणारा चंक ऑफ स्टुडंट म्हणतो हा कोण आहे, सो ह्याच्यावरती कट ऑफ डिसाईड होत असतो. तर यावर्षी माझ्या ऐकण्यात असं आहे की मुलांना मॅक्झिमम आपण काय करूया याच्याबद्दल बोलूया, ओपन आणि ओबीसी मेल या कॅटेगरीबद्दल बोलूया आपण, मग फिमेल कॅटेगरीबद्दल बोलू. सो ओपन ओबीसी मेल यांच्यासाठी जर विचार केला आपण, ह्या मुलांचा जर विचार केला मोस्ट ऑफ द टाइम, तर तुम्हाला असं लक्षात येते की 51 ते 55च्या दरम्यान ह्यांना मार्क आहेत. म्हणजे जास्तीत जास्त मुलांना की त्यांचे जे स्कोर नॉर्मली आपल्या कानावरती येतात मार्केटमध्ये, सो 51 ते 55. मग सर मेरिट कुठं सेट होणार? 51 वर, 52 वर, 53 वर. तर मेरिट काय होत असते ह्या रेंजमध्ये जे टॉपचे मार्क आहे म्हणजे जवळपास 54 ते 55 मार्क जे आहे, सो याच्यावरती जवळपास मेरिट सेट होत असतो तुमचा. आलं लक्षामध्ये. सो त्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आता महिलांचं काय, सो महिलांचे यांच्यापेक्षा एक 3-4 मार्कांनी कट ऑफ कमी लागतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बाबा 50-51 मार्क हे आपण फिमेल कॅटेगरीसाठी कन्सिडर करू शकतो. सो ज्या फिमेल्स आहेत त्यांना 50-51. आता हे ॲक्युरेट नाही आहे, याच्यात 2-1 मार्काची वाढ पण होऊ शकते, 2-1 मार्काची घट पण होऊ शकते ह्या मार्कांमध्ये. सो हा मॅक्झिमम चंक ऑफ स्टुडंट. आता जसं मागच्या वर्षी पेपर अवघड होता तेव्हा 45 ते 50 मार्क काढणाऱ्या पोरांचं प्रमाण जास्त होतं. मग PSIचा कट ऑफ 49 मार्कावरती सेट झाला. तसं यावर्षी ह्या मार्कांमध्ये आता तुम्हालाही माहित आहे, तुम्ही जर चांगल्या मोठ्या शहरांमध्ये राहत असाल, तुम्ही तालुक्याच्या किंवा गावाच्या ठिकाणी राहत असाल जिथं अवेअरनेस तेवढा नाही आहे, तर मॅक्झिमम पोरांना 40-45 मार्क पडताना दिसतात. पण जर आपण चांगल्या शहरांचा विचार केला, मोठ्या मोठ्या छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक आहे, ठाणे आहे किंवा पुणे आहे, कोल्हापूर आहे, अमरावती आहे, सो जिथं स्पर्धा परीक्षेची मोठ्या प्रमाणात तयारी करतात तिथं तुम्ही हा स्कोर सर्रास ऐकता पहा 51 ते 55च्या दरम्यान. सो त्याच्यामुळे मॅक्झिमम चंक ऑफ स्टुडंट आपण म्हणू आणि ±2 म्हणू की 54-55च्या तितक्यात लागायला पाहिजे. आता लक्षात घ्या यावर्षी एक लय भयानक प्रकार झाला पहा, म्हणजे जे अपेक्षितच नव्हता. मी इव्हन आयोगाचे अध्यक्ष पण शॉक होते हे पाहिल्यानंतर की यावर्षी जवळपास PSIच्या 376 जागा होत्या. म्हणजे मागच्याबद्दल 2022च्या मी ॲडबद्दल बोलतोय पहा. 2022च्या ॲडमध्ये आता ज्याचे इंटरव्ह्यू होणार आहेत, म्हणजे आता इंटरव्ह्यू त्यांचे सुरू होतील, मला असं वाटतं 21 तारखेला काहीतरी इंटरव्ह्यू संपत आहेत त्यांचे आणि लगेच रिझल्ट लागणार आहे. सो त्या मुलांबद्दल मी बोलतोय तुम्हाला की जागा ज्या आहेत त्या 376 आहेत आणि मुलं जे क्वालिफाय झालेले इंटरव्ह्यूला ते फक्त 204 आहे. त्याच्यातले पण अनेक मुलं असे आहेत ज्यांनी 2021च्या बॅचचा ॲड केलेला आहे, म्हणजे ऑलरेडी त्यांनी पोस्ट जॉईन केलेल्या आहेत वेगवेगळ्या. त्याच्यामध्ये 60-70 पोरं जॉईनच करणार नाही आहे. म्हणजे पोस्ट भरल्या किती जाणार आहे? 125 ते 130 पोस्ट फक्त भरल्या जाणार आहे. मग आता गोष्ट अशी आहे, मग बाकीच्या ज्या 376 पैकी उरलेल्या पोस्ट आहेत जवळपास मला असं वाटतं यामध्ये 200-250 पोस्ट उरत आहेत तुमच्या. मग आता यावर्षी अनेक लोक त्यासाठी प्रयत्न करतायत की ही जी तुमची ॲड आलेली आहे आत्ता, सो याच्यामध्येच त्या पोस्ट ॲड करावा म्हणजे आयोगाला लवकर अधिकारी भेटतील. असं जर झालं आणि जर समजा PSIच्या पोस्ट याच्यामध्ये वाढल्या तर 100% कट ऑफ खाली येणार आहे. 200-250 वाढल्या तर आणखी खाली येणार आहे, पण तो लक्षात घ्या खूप जास्त खाली येणार नाही. लक्षात, जर आयोग 55 वर 54 वर आलं तर हजारो पोरं त्यांना ह्या मार्काच्या दरम्यान मिळून जातात. मग जो मुलांचा चंक आहे ज्यांना पाहिजे, मेन्स देणारे पोरं समजा त्यांना 10,000 पाहिजे आहे, तर ते एक जरी मार्क खाली आले तर 3-4 हजार पोरं त्यांना भेटून जातात. आणखी 53 वर आले तर आणखी 5-6 हजार पोरं भेटतात आणि ते सॅटिस्फाय होऊन जातात. म्हणून जागा जरी ॲड झाल्या भविष्यामध्ये, येत्या लक्षामध्ये, आता ते खरं बोललेलं बरं आहे, म्हणजे ते तुम्हाला मी आधीच सांगतोय, जर कट ऑफ खाली आला तर खूप खाली येणार नाही लक्षात घ्या.
कट ऑफ थोडासा खाली येईल, 1-2 मार्कांनी खाली येईल. जरी 200-250 जागा वाढल्या तरी, माझं ऐका तुम्ही, 200-250 जागा वाढल्या तरी थोडासा कट ऑफ खाली येऊ शकतो त्याच्यामध्ये, खूप खाली येणार नाही. काय आहे, तुम्हाला जर हे माहिती असेल की बाबा असं असं असतंय म्हणून, तर तुम्हाला पुढची मोर्चे बांधणी करायला काय जाते, सोपं जाते. मग ते मुलींना पण लागू आहे. आता याच्यामध्ये अनेक जण विचारतील सर मी शेड्यूल कास्ट कॅटेगरीमध्ये आहे, मी ओबीसी मध्ये आहे, किंवा ओबीसी मध्ये पण VJNT आहे. सो त्या पद्धतीनं तुमचा कट ऑफ जे आहे, आता नॉर्मली ह्याचे जे असतात कट ऑफ, म्हणजे मला माहित नाही ते NTA NTB अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. सो त्यांचे मोर ऑर लेस तेवढेच लागतात, म्हणजे कट ऑफ म्हणजे 54-55 ओपन OBC मेलच्या बरोबरीत सहसा लागत असतात त्यांचे, बरोबर. त्याच्यामध्ये धनगर समाज आहे, वंजारी समाज आहे मोस्ट ऑफ द टाइम, त्याच्यानंतर बंजारा समाजाचे पण जवळपास तेवढेच लागतात. फक्त SC आणि ST कम्युनिटीचे थोडे कमी येतात. मला असं वाटते 2-3 मार्काची त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फरक पडायला पाहिजे शेड्यूल कास्टसाठी. आणि शेड्यूल ट्राईब्स कॅटेगरीमधले जे प्रिपेअर करणारे पोरं आहेत त्यांना चांगलं मार्जिन, म्हणजे जवळपास असं समजून चालू आपण 7-8 मार्काचं जवळपास मार्जिन असते. म्हणजे याच्यापेक्षा 7-8 मार्क कमी पडत असले तरी पण त्यांना जर जागा पाहून, बरं का, तुम्ही एकदा क्रॉस चेक करा की शेड्यूल ट्राईब्स कम्युनिटीसाठी जागा किती आहे. जेवढ्या जास्त जागा असतील तेवढा कट ऑफ खाली येणार तुमचा. आलं लक्षामध्ये. सो त्यानुसार नॉर्मली डिफरन्स राहतो, म्हणजे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. सो हे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो, ह्या शक्यता आहे. मी दावा करत नाही की मी बरोबरच आहे म्हणून, आय माइट बी रॉंग. सो मला असंही होऊ शकते की बाबा मुलांना 60-62 मध्ये जास्त मार्क्स आहे पण माझ्या कानावर नसतील आले ते, पण असं सहसा होत नाही. जे विद्यार्थ्यांचे मी स्कोअर वेगवेगळे फोन लावून ऐकले, त्यांच्या अभ्यासाची मी खोली पाहिलेली आहे. सो ते पाहिल्यानंतर मी त्या ठिकाणी तुमच्याशी सहसा भाष्य करतोय. म्हणजे पुढे जाऊया. सो याच्या पद्धतीनं तुम्ही हे घेऊन पुढची मोर्चे बांधणी करू शकता. आता ज्यांना गट ब मुख्य परीक्षेची, आता पहिल्यांदा गट ब मुख्य परीक्षा ही कधी होणार आहे हा अनेकांना प्रश्न असणार. म्हणजे या ठिकाणी तर लक्षात घ्या, जून महिन्यामध्ये आयोगाने तारीख दिलेली आहे. पहिल्याच वीकमध्ये तुमची एक्झाम असणार, आयोगाने तारीख दिली. तर ती तारीख मागं पुढे जरी झाली तर जून महिन्यामध्येच तुमची एक्झाम होईल. एक तर 2nd वीक, 3rd वीक किंवा एंड ऑफ द वीक किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये ती एक्झाम होऊ शकते. पण आयोगाने जी तारीख दिलेली आहे तुम्हाला पहिल्या वीकमध्ये जून महिन्याच्या, 30 तारीख तुम्ही कन्सिडर केली पाहिजे आणि तिलाच पकडून, कारण जवळपास तुम्हाला 4 महिने मिळतात. 2 फेब्रुवारीला तुमची एक्झाम झाली, बरोबर. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून, म्हणजे जवळपास 4 महिने, म्हणजे जून सोडून देऊ आपण कारण पहिल्याच वीकमध्ये एक्झाम आहे, म्हणून जवळपास 4 महिने बरोबर तुम्हाला मिळतात. म्हणून 4 महिन्याचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. आता नियोजन करताना कसं करायचं आहे, तर आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर आहे, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 जो आहे तो मराठी इंग्लिशचा आहे आणि पेपर 2 जो आहे तो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी, सो यशाशी संबंधित असणारा 2nd पेपर आहे. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये 2nd पेपरचा खूप जास्त विचार करत बसू नका पोरांनो. मी सांगतो त्या पद्धतीनं जा. 2nd पेपरचा जास्त विचार करू नका. डोळ्यासमोर तुम्ही पहिलाच पेपर ठेवा. लक्षात घ्या, पहिल्या याच्यामध्ये असा हा पेपर आहे जो पूर्व परीक्षेत कॉमन नाही आहे, हा फक्त मुख्य परीक्षेत आहे. सो ते म्हणजे मराठी आणि इंग्रजी. म्हणून सुरुवात करत असताना तुम्ही एकदम पहिले जे 2 महिने आहे ते पूर्णपणे पणाला लावले पाहिजे मराठी आणि इंग्लिशसाठी. स्वतःचा 1 मिनिटही वाया न घालवता आता मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास तुम्ही सुरू केला पाहिजे. लकी आहेत ते मुलं ज्यांचा ऑलरेडी मराठी इंग्लिशचा अभ्यास झालेला आहे, त्यांना फक्त रिव्हिजन मोडमध्ये टाकायचं आहे मराठी इंग्लिश आणि एक्सलंट मार्क घेऊन म्हणजे महाराष्ट्रात टॉपर राहील ह्या पद्धतीनं मेन्स क्रॅक करायची आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं मराठी आणि इंग्लिश केलं नाही, स्कोर चांगला आलेला आहे सर, आताच मी तुम्हाला एक्झामच्या आधी म्हटलं होतं, पहा ज्यांनी माझे लेक्चर्स ऐकलेले असतील एक्झामला जाण्याच्या आधी, एका वीकमध्ये मी लेक्चर टाकले होते, त्या सहज बोलताना म्हटलं होतं की माझा एक असिस्टंट आहे आणि तो आजारी पडला एकदम एक्झामच्या तोंडावरती, तर त्याला पण 60 स्कोर आलेला आहे, 60 ते 61 तो सांगत होता मला, त्याला मार्क्स मिळालेले आहे. म्हणजे सो ती एकदम आनंदाची बाब आहे. पण त्याला आता मेन्ससाठी मराठी इंग्लिशचं काहीच माहीत नाही. मग असे विद्यार्थी असतात, स्कोर खूप जबरी आलेला असतो त्यांचा, सो ते त्यांचंच कर्तृत्व असते, म्हणजे त्यांचा स्कोर चांगला आलेला असतो. मग मुख्य परीक्षेत मराठी इंग्लिशचं काहीच माहीत नाही सर, आता सांगा इथून पुढं, तर बिलकुल काळजी करायची नाही. मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये सोपं काय ते पहिल्यांदा सांगतो. पहा, मराठी इंग्लिशमध्ये उतारा नावाचा एक प्रकार असतो, ज्याचे 5 आउट ऑफ 5 तुम्हाला मिळू शकतात. फक्त आजकाल ते उतार्याला शीर्षक सुचवा हा प्रश्न जरा अवघड टाकतात, पण 4 प्रश्न सहसा एकदम सोपे असतात, उतार्यावरून डायरेक्ट सुटतात ते. 5 इंग्रजीचे असतात, 5 मराठीचे असतात. हे लो हँगिंग फ्रुट्स आहे. मी एक शब्द वापरतो पहा, लो हँगिंग फ्रुट्स, कारण त्या असिस्टंटनी मला येऊन तेच सांगितलं, सर तुम्ही जे म्हटले होते, म्हणजे मी टेलिग्रामला मेसेज टाकला होता पहा की पेपर कसा सोडवायचा म्हणून एक मेसेज टाकला होता, तुम्ही तो बघून घ्या. तर तुम्ही जे म्हटले होते म्हणे सर लो हँगिंग फ्रुट्स एकदम पटपट तोडून घ्यायचे, म्हणून मी काय केलं म्हणे, जे जे मला जमतंय ते पटापट सोडून घेतलं म्हणे आणि मॅथ्स रिझनिंगला मग शेवटी जास्त वेळ दिला म्हणे. मला मॅथ्स रिझनिंगमध्ये जवळपास आउट ऑफ मार्क पडले म्हणे सर, त्याच्यामुळे माझा स्कोर एकदम बूस्ट होऊन गेला आणि जे लो हँगिंग फ्रुट्स होते ते तर खाऊनच टाकले म्हणे मी पूर्ण.
तसं इथं लो हँगिंग फ्रुट्स आहेत पालपलेले, ते आपल्याला खाऊन टाकायचे आहे. सो ते म्हणजे 10 मार्क हे तुमचे उतारायला असतात, ते खाऊन घ्यायचे आहे. 100 क्वेश्चनचा पेपर आहे, 200 मार्क आहेत. आपण क्वेश्चनच्या अँगलने डिस्कस करू. 100 क्वेश्चनचा पेपर आहे, त्यापैकी 10 क्वेश्चन तुमचे उतारायचे आहे. लो हँगिंग फ्रुट्स आहे, खाऊन घ्या. त्यानंतर होकॅबवरती प्रत्येक पेपरमध्ये 10 ते 15 प्रश्न विचारलेले आहे. होकॅब म्हणजे काय हो ते पण सांगून देतो. होकॅबमध्ये काय काय येते? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याच्यानंतर म्हणी ज्याला फ्रेजेस म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, येतं लक्षात? किंवा या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणता शब्द सुटेबल राहील असं जे विचारलं जाते आपण त्याला होकॅब कॅटेगरीमध्ये टाकतो. सो 10 ते 15 प्रश्न इच, म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 10 ते 15 प्रश्न, म्हणजे 100 पैकी जर विचारात घ्यायचे झाले तर तुमचे 25 ते 30 प्रश्न जवळपास होकॅबवरती असतात. 10 प्रश्न हे तुमचे उतारावरती असतात, जे लो हँगिंग फ्रुट्स आहेत ते तुम्ही लगेच खाऊन घ्यायला पाहिजे. आता तुम्ही काय करणार, मेन्सचा स्टडी सुरू करत असताना सकाळपासूनच, लक्षात घ्या, सकाळपासूनच तुम्हाला होकॅब रट्टा मारायला सुरुवात करायची. एक ठरवून घ्या, मी तुम्हाला सोर्सेस पण सांगतो कुठून तयारी करायची आहे. झोपेतून उठला की पहिलं काम तेच करा. ज्याचा मराठी इंग्लिशचा अभ्यास नाही त्यांनी सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता थोडासा पेपर बाजूला ठेवा. आलं लक्षात? पहिल्या 2 महिन्यामध्ये मराठी आणि इंग्लिश स्ट्रॉंग करा. याच्यामध्ये पण सुरू करत असताना मराठीचा अभ्यास एकदम तगडा करा, म्हणजे कारण मराठी असा विषय आहे. सो या विषयामध्ये आपण जवळपास 45+ आरामात जाऊ शकतो. आरामात 2 महिने जरी तुम्ही केलं, पुढच्या 2 महिन्यामध्ये PYQ आणि रिव्हिजन जर व्यवस्थित केल्या तर तुम्ही आरामात 45च्या वर जाऊ शकता. पोरं जवळपास 48-49 मार्क मराठीतच काढतात. लक्षात? जे जुने पोरं आहे, म्हणजे आयोगाचं चुकल पण ह्या कार्यकर्त्यांचं चुकणार नाही. एवढे तर खतरनाक पोरं असतात. मी ज्यांच्यासोबत अभ्यास केला ते तसेच होते, म्हणजे डेंजर. एखादा चुकला तर आयोगाची चूक व्हायची, ती ह्या पोरांचं चुकणार नाही. म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएशनचे पण पुस्तकं वाचले होते. एवढं आपल्याला करायची गरज नाही आहे, मी सांगतोय तुम्हाला. ते फारच खतरनाक असतात. आपण टार्गेट 45+चं ठेवायचं. आणि जे इंग्रजी आहे, सो जर तुम्ही प्रिपेअर केलं नसेल याच्या आधी आणि ह्या 3-4 महिन्यात तुमची करण्याची मनसुबे असतील तर तुम्ही 30+चं टार्गेट इंग्लिशमध्ये ठेवू शकता. 75+चं टार्गेट ठेवणं म्हणजे इट्स अ व्हेरी गुड थिंग. 75+ 100 पैकी आले पाहिजे. आता त्यासाठी सोर्सेस काय काय आहे तर तुम्ही मराठीसाठी मोळा वाळिंबे हे बायबल आहे, येतं लक्षात, किंवा भगवद्गीता आहे. सो मोरा वाळिंबे हे पुस्तक तुमचं पाठ असलं पाहिजे. मी तर म्हणतो 7-8 रिव्हिजन द्यायला पाहिजे. आणि हे पुस्तक जर तुम्ही मनात आणलं आणि ठरवलं की पुढच्या 10 ते 15 दिवसात मला कंप्लीट करायचं आहे, डेली मी 10 तास अभ्यास करायला तयार आहे, 10 ते 12 तास अभ्यास, आणि मला मोरा वाळिंबे खतम करायचं आहे, तर तुम्ही आरामात 15 दिवसात हे पुस्तक, 15 खूप झाले हो, 15 दिवसात तर 2 रिव्हिजन पण पडतील त्याला. एकदा पुढून रिव्हिजन मारायची, एकदा मागून मारत आणायची, आणि मग 15 दिवस त्याच्या कमांडवरती घालवायचे. कारण त्याच्यामध्ये प्रयोग असतात पहा, त्याच्यामध्ये ते भावकर्तरी, भावकर्तू ते असतं ना, प्रयोग असतात ना त्याच्यामध्ये, जे मिक्स करून दिलेले असतात पहा, नवीन कर्मणी, समापक कर्मणी वगैरे, त्याच्यात वेगळे प्रकार असतात पहा. सो त्याला म्हणतात कमांड आणणे. आलं लक्षात? सो त्याच्यानंतर अनेकदा ते तुम्हाला शब्दार्थामध्ये पण फसवतात, तद्भव तत्सम शब्दामध्ये पण. सो ते फसलो नाही पाहिजे. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सो एकदम आहे. शब्दशक्ती वगैरे आता भरपूर आहे. त्याचं जसं आठवलं मला तसं ते बाहेर येत राहील. म्हणजे मला सांगायचं काय आहे की 15 दिवसात जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, रिव्हिजन पण द्याल, पण त्याच्यावर कमांड निर्माण होत नाही मराठीवर. 45च्या वर 48-49 मार्क जर काढायचे तर मराठीवर भयानक कमांड पाहिजे. आणि ही जर भयानक कमांड तुम्हाला काढायची असेल मराठीमध्ये तर पोरांनो, मोरा वाळिंबे, आलं लक्षामध्ये, आणि PYQ सोबत हे चालू ठेवायचे तुमचे डेली PYQ अनालिसिस. आणि एका PYQ वर चांगलं वर्क करायचं की बाबा शब्दशक्तीवरती एखादा PYQ आला. तुम्हाला सांगतो 99% प्रश्न हे आपल्या ओळखीतलेच असतात. ते म्हणजे ते असतात ना, शब्दशक्तीमध्ये हत्ती घरावरून गेला, मग हे काय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये ते हे असतात. म्हणजे त्याच्यात ते शब्दशक्तीमध्ये पण प्रकार असतात, म्हणजे वेगवेगळे, की जे अतिशयोक्ती आहे, किंवा बाबा ताटावरती बसले, बाबांनी गहू खाल्ला, हे अतिशयोक्ती आहे. मग त्याच्यात ते एका प्रकारामध्ये येतात म्हणजे मराठीच्या. तर मग ते तर आपल्याला जमूनच जातात पटपट. पण असं एक काहीतरी टाकते आयोग, ज्याच्या आधी कधीच टाकलं नव्हतं आयोगाने आणि नंतर कधीच आलं नाही, तर तो जो आहे तो भयानक परफेक्ट करून ठेवायचा. जर मध्ये जाऊन त्यांनी प्रश्न विचारला तर चुटकीसरशी सुटला गेला पाहिजे. मराठी इंग्लिशमध्ये लक्षात घ्या, फक्त प्रश्न बरोबर येणं महत्त्वाचं नाही, ते 60 मिनिटात पण आले पाहिजे बरोबर. म्हणून एवढा भयानक अभ्यास पाहिजे मराठीचा की तुम्हाला मराठीमध्ये लो हँगिंग फ्रूट असल्यामुळं, मराठी हा विशेष लो हँगिंग फ्रूट असल्यामुळं तुमचे मार्कच नाही गेले पाहिजे मराठीत. तंतोतंत कट टू कट चालायचं. म्हणजे मी असं म्हणतो की एका महिन्यामध्ये मराठी या विषयामध्ये 15 दिवसात पहिल्या म्हणजे चांगलं रिव्हिजन वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर मग इंग्रजी विषय सुरू करायचा. प्रिपेअर करत असताना मोरा वाळिंबेमधून प्रिपेअर करा, म्हणजे ज्यांनी याच्या आधी केलेलं नाही आहे प्रिपेअर त्यांच्यासाठी सांगतो, किंवा बाळासाहेब शिंदे करा. आणि असा पोर्शन ज्याची उत्तरं तुम्हाला मोरा वाळिंबेमध्ये मिळत नाही
ते थोडेसे तुम्हाला बाळासाहेब शिंदेमध्ये मिळून जातात. म्हणजे जर तुम्ही बाळासाहेब शिंदे आधीच केलं असेल तर ते पण करू शकता, किंवा तुमचे काही अकॅडमीज असतील त्यांच्या रिस्पेक्टेड टीचरनी तुम्हाला नोट्स दिलेल्या असतील, त्या जर एक्झाम ओरिएंटेड असतील तर त्याही तुम्ही वापरायला हरकत नाही आहे. म्हणजे सोबत तुम्ही आणखी एक ते एक छोटी पुस्तिका भेटते पहा. आलं लक्षात? आमच्या वेळेस लीलाधर पाटलांची भेटायची छोटीशी पुस्तिका, शब्दधन वगैरे त्याला म्हटल्या जाते, शब्दधन किंवा शब्द असं त्याला वेगवेगळे नावं असतात, हाफ असते म्हणजे ते. सो त्याच्यातून काय करायचे, रोज सकाळी उठल्यानंतर शब्दार्थ पाठ करायचे. आता लक्षात घ्या, समानार्थी विरुद्धार्थी 80% शब्द आपल्याला माहीतच असते. देव म्हणजे विरुद्धार्थी दानव, चांगला म्हणजे वाईट असते विरुद्धार्थी, ते पण त्याच्यात दिलेले असतात पुस्तकाची साईज वाढवण्यासाठी. काय करायचं, ते ट्रिकच करायचे नाही, ते तसेच. पण जे शब्द तुम्हाला बिलकुल माहिती नाही आहे की ह्याचं स्त्रीलिंगी काय होते, आता मॅक्झिमम गोष्टीच्या स्त्रीलिंगी आपल्याला माहीत असतात, परंतु काही काही असे असतात जे ऑड स्त्रीलिंगी असतात, बरोबर, ते आपल्याला माहिती नसतात. म्हणजे तर लगेच त्याला काय करायचं, अंडरलाईन करायचं, तेवढंच बरोबर पाठ करून ठेवायचं, तेच येत असते परीक्षेमध्ये. किंवा समानार्थी विरुद्धार्थी काही शब्द असे असतात जे चॅलेंजिंग असतात. बस तुम्हाला आता पुढच्या महिन्यामध्ये सकाळी उठल्यानंतर हेच काम करायचं, रट्टा मारणे. तुम्हाला सांगतो, म्हणी जर आपल्याला ह्या पुस्तकामध्ये 300 म्हणी दिलेल्या असतील तर 300 पैकी 30च म्हणी अशा आहेत ज्या तुम्हाला डेडिकेटेडली लक्षात ठेवाव्या लागतात. बाकी ते जे आबाळ फाटणे, कुऱ्हाड कोसळणे वगैरे वगैरे, ते संकट येणे वगैरे आपल्याला तसंच लक्षात राहते. म्हणजे लक्षात. पण काही असे असतात म्हणजे त्या ना, आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी, घरावर तुळशीपत्र ठेवणे, सो असे काही काही ऑड म्हणी असतात पहा. सो त्या तुम्हाला टिक करून ठेवाव्या लागतात. मी केलेले आहेत टिक. एक मी पॉसिबली टेलिग्राम राज्यसेवेच्या पोरांसाठी काढल्या होत्या मी, त्या माझ्या अंतिम सेकंड बॅचच्या पोरांसाठी, तर मी त्या पण टाकून देतो टेलिग्रामला, त्या एकदा पाठ करून जा तुम्ही. आलं लक्षामध्ये? सो हे झालं मराठीच्या बाबतीमध्ये. मराठी झाल्यानंतर इंग्लिश करा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मराठी जर चांगलं असेल तर मराठीतल्या नामालाच नाऊन म्हणतात. लक्षात, भाववाचक नाम असेल तर इलाटिव्ह नेम, म्हणजे त्याला असं त्याच्यात वेगवेगळे त्याचे इलाटिव्ह नाऊन आपण ज्याला म्हणतो. सो अशा पद्धतीनं ते असते. तर मराठीवर चांगली कमांड असेल तर तुम्हाला इंग्रजी पटपट जमेल पहा. आलं लक्षामध्ये? आता ज्या पोरांचं असं आहे की सर आम्हाला मराठीचा म येत नाही, इंग्रजीचा ई पण येत नाही, आता बोला, तर तुम्हाला बेटर राहील, तुम्हाला जे महाराष्ट्रात बेस्ट वाटतात टीचर, जे राज्यसेवा दर्जाचे आहे, कंबाईनसाठी म्हणतोय आम्ही, राज्यसेवा दर्जाचे आहे, त्याचे क्लास लावून टाकायचे त्या सरांचे, रिस्पेक्टेड सरांचे. आणि इंग्रजी जर जमत नसेल तर सेल्फ स्टडीच्या बिलकुल फंद्यात पडू नका. नाही बाबा मी पैसे वाचवतो खूप सारे, फंद्यात पडू नका. सरळ सरळ एखादा चांगला क्लास जो भेटतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, जे सर तुम्हाला समजते, ज्यांनी शिकवलेलं आणि समजते, आणि त्यांचा दर्जा पण, नाहीतर समजते सर पोलीस भरतीवाल्या सरांचं आणि ते एकदम सोपं शिकवतात, ए अंदाचा वापर कसा करायचा. आलं लक्षामध्ये? तर तसे शिक्षक नाही पाहिजे, वाजवेअर हॅव हॅज बीन वाले, बरोबर, ते शिक्षक नाही पाहिजे. ते शिक्षक पाहिजे आपल्याला ज्यांचं राज्यसेवा दर्जाचं शिकवण्याची स्वतःमध्ये क्वालिटी आहे, आणि ते जे शिक्षक आहे जे तुम्हाला शिकवतायत हे समजते पण आहे आणि व्यवस्थित समजते आहे, असा एक शिक्षक बघून घ्यायचा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायचा. आणि जसे प्रश्न विचारलेले आहे PYQ त्या पद्धतीनंच गुरुजी शिकवतायत का याच्यावर थोडा कटाक्ष ठेवायचा. नाही तर गुरुजीला जे येते ते शिकवलं बाबा आणि गुरुजीला जे येते ते परीक्षेत येत नाही. लक्षात, असं नाही घडलं पाहिजे. म्हणजे जे गुरुजीला येते ते परीक्षेत येत नाही, जे परीक्षेत येते ते गुरुजीला येत नाही, असं नाही झालं पाहिजे. कारण मी पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी उच्चार पण विचारलेले आहे इंग्लिशचे, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यावर पण मला क्वेश्चन दिसले काही काही त्याच्यामध्ये. तर त्या दर्जाला जाऊन, म्हणजे आम्ही जेव्हा एक्झाम द्यायचो तेव्हा असे विचित्र क्वेश्चन येत नव्हते, म्हणजे पण त्या दर्जाला जाऊन आता ते क्वेश्चन विचारायला लागलेले आहे. सो त्या पद्धतीनं तुम्हाला शिकवणारे शिक्षक पण असले पाहिजे आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही पण तसेच असले पाहिजे. पाल अँड सूर्य हे पुस्तक मी सजेस्ट करेल, पण ते इंग्लिश टू इंग्लिश आहे. अनेक विद्यार्थ्यांनी इंग्लिश टू इंग्लिश म्हटल्यावर फ्यूज उडतात. ज्याला जमते, ज्याचा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, मेडिकल बॅकग्राऊंड आहे, परत इंजिनिअरिंग मेडिकल बॅकग्राऊंड आहे म्हणजे त्यांचं इंग्रजी चांगलंच असेल असं नाही आहे बरं का. त्यांचं कदाचित मराठी चांगलं असू शकते. ज्यांना प्रॉब्लेम आहे ते बाळासाहेब शिंदे किंवा मग महेश पाटील सरांचं पुस्तक किंवा शेख सरांचं पुस्तक जे आहे ते तुम्ही रेफर करू शकता पहा. ह्याच्यामध्ये कोणतंही एक म्हणतोय बरं का मी, इथं पण कोणतंही एक पुस्तक. याच्यामध्ये पाल अँड सूरीमध्ये होकॅब खूप चांगली दिलेली आहे, लक्षात घ्या. सो तुम्ही होकॅबसाठी पण पाल अँड सूरी थोडंसं वापरू शकता. पुस्तक बेस्ट आहे. किंवा अनेक जण ते एक कुठलं तरी आहे, मला नाव आठवत नाही, म्हणजे ते पण इंग्लिश टू इंग्लिशच आहे, ते पण वापरतात. तुम्ही आत्तापर्यंत जे पुस्तक वापरलं कृपया तेच पुस्तक वापरा. आणि जर काहीच नसेल वापरलं तर मी तुम्हाला हे सजेशन्स देतोय म्हणजे वापरण्यासाठी. लक्षात. आणि कोणतेही पुस्तक वापरत असाल तर भरोसा नका ठेवू, PYQ पाहून अभ्यास करा, माझं म्हणणं आहे. PYQ हाच तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. म्हणजे काही काही तर PYQ पाठच असले पाहिजे, कारण ते रिपीट परीक्षेमध्ये विचारल्या जातात.
पुढे जाऊया. आता काही तुमचे प्रश्न आहे, हे मी एक बेसिक सांगितलं. मायक्रो ॲनालिसिस नंतर करू आपण पेपरचं, शवविच्छेदन आपण नंतर करू, आता वेळ नाही आहे आपल्याकडे तेवढा. तुमचे जे सोपे क्वेश्चन आहे त्याची उत्तरं मी देतो. सर राज्यसेवा मुख्यसाठी पण मी क्वालिफाय होऊ शकतो आणि कंबाईन मुख्य परीक्षेसाठी पण होऊ शकतो. जसं माझ्या एका आता विद्यार्थ्याचं म्हणणं होतं, सर माझा 70 स्कोर आलेला आहे, तो राज्यसेवेला पण क्वालिफाय, कंबाईन गटबला पण 100% क्वालिफाय होणार. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये काय केलं पाहिजे? तर त्या पोराला मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, कंबाईन मुख्य परीक्षा टार्गेट करू नका, तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचीच तयारी करा. आलं लक्षामध्ये? तुमची कंबाईन ऑटोमॅटिक निघून जाईल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तो त्या पोरालाही तेच म्हटलं होतं मी, सचिन नाव आहे त्याचा आजच मला मेसेज आला. मी त्याला म्हणत होतो की सर राज्यसेवा मी एकदा मेन्स दिली आहे पण माझी झालेली नाही आहे. आणखी 2-3 जण होते, ते पण म्हणत होते राज्यसेवा दिली आहे सर मेन्स, पण आम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही, यावर्षी परत राज्यसेवा मेन्स देणार आहे पण भीती वाटते सर, कंबाईनची तयारी करू का? मी म्हटलं बिलकुल नाही. माझं तर म्हणणं आहे अभ्यास न करता तुम्ही कंबाईन पूर्व परीक्षा द्या, तुमचा स्कोर चांगलाच येणार. तुम्हाला गॅरंटी नाही पण मला गॅरंटी आहे तुम्ही जा. त्या पोराला 70 मार्क पडले ना आजच्या घडीला, त्याचं कारण आहे तुमच्या त्याच अभ्यासावर हे आरामात सुटतात पा पेपर. जो आता या वर्षीचा कंबाईनचा पेपर होता, हा टफ जरी आला असता पेपर तरी त्या पोरांनी सोडवला असता. तसं मला परत एकदा तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास करा, तुमचा कंबाईन गट ब आरामात होऊन जाते. कारण रिमोट सेन्सिंग हे ते सगळं. आता हे थोडंसं बोलायचं राहिलं तुमच्याशी, मी थोडंसं विश्लेषण करून आणलेलं आहे. लक्षात घ्या, 2 महिने याचा अभ्यास करायचा आहे कंटिन्युअसली. 3ऱ्या-4थ्या महिन्यात पण इंग्रजी तुमचं कंटिन्यू राहील, मराठी झालेलं राहील. इंग्रजी प्रिपेअर करायला वेळ लागतो, 2-2.5 महिने लागू शकतात. म्हणून 2 महिन्याच्या नंतर जे नवीन सुरुवात करणार आहे, 2 महिन्याच्या नंतर तुमचं मराठी व्यवस्थित झालेलं राहील, इंग्रजी अर्धपर्ध झालेलं राहील. मग 2 महिन्याच्या नंतर आता 2 महिने एक्झामसाठी राहिलेले आहे 4 पैकी. सो तेव्हा तुम्ही सामान्य अध्ययन रिवाईज करायला सुरुवात केली पाहिजे. जे तुम्ही पूर्व परीक्षेला अभ्यास करून गेले त्याच्यापेक्षा सोपा पेपर मुख्य परीक्षेचा असतो. फक्त सिलेबस पाहून जा. जसं आता विज्ञान आहे, सो विज्ञानामध्ये लक्षात घ्या, पूर्व परीक्षेमध्ये शरीरशास्त्र हा भागच नाही, त्याच्यावर प्रश्नच येत नाही. तुम्ही प्रिपेअरच नाही करायला पाहिजे शरीरशास्त्र. नाही तर काही पोरं आहेत पा, रक्त करून जातात, किडनी करून जातात, अरे प्रश्नच येत नाही ना त्याच्यावरती सहसा, कारण नाहीच आहे सिलेबसला. तसं मुख्य परीक्षेचा जर सिलेबस पाहिला तर आपल्या लक्षात येते, विज्ञानामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, त्याच्यानंतर तुमचं प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र 4च आहे. मग तेवढाच अभ्यास करा. हायजीन पण नाही आहे, मग हायजीनचा अभ्यासच करू नका, त्याच्यावर क्वेश्चनच येणार नाही. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र तुम्ही फोकस करा. आता प्रिलिम्सला जो तुम्ही अभ्यास केला तोच मोर ऑर लेस मेन्समध्ये आहे. 88 मार्क जवळपास तुम्हाला सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कॉमन आहे, जे पूर्व परीक्षेला होते. आणि पूर्व परीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेचा पेपर तुलनेने आतापर्यंत सोपे चाललेले आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला फक्त रिवाईज करायचं आहे. पण लक्षात घ्या, ह्या 2 महिन्यामध्ये 12 मार्क असे आहे जे तुम्हाला इझी मिळू शकतात, पण ते ऑड आहे. त्याचा आपण पूर्व परीक्षेत कधीच अभ्यास केला नव्हता. त्याच्यापैकी RTI RTS जे आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आणि लोकसेवा कायदा, सो त्याला 3 क्वेश्चन येतात त्याच्यावरती. हे क्वेश्चन आहेत, मार्क नाही बरं का. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICTवर 3 क्वेश्चन येतात. GI GPS नावाचा एक त्याच्यात टॉपिक आहे जो रिमोट सेन्सिंगशीच रिलेटेड आहे, त्याच्यावरती 2 क्वेश्चन येतात. रिमोट सेन्सिंगवर 1 क्वेश्चन येतो आणि एन्व्हायरमेंटवरती 3 क्वेश्चन येतात. लक्षात, दीज आर ऑल्सो लो हँगिंग फ्रुट्स, याचे इझिली मार्क मिळू शकतात तुम्हाला. सो हे जवळपास जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, सो जवळपास 12 मार्क हे ऑडमध्ये जातात. त्याचा 3ऱ्या महिन्यात अभ्यास करायचा आणि 4थ्या महिन्यामध्ये रिव्हिजन आणि PYQ, म्हणजे तेही मार्क जाणार नाही. हे 88 पण मिळतील. आणि जे डिसिजन मेकिंग आहे, तुम्हाला जी पोस्ट काढून देणारे 2 विषय आहेत ते म्हणजे मराठी इंग्लिशचा मस्तपैकी 4ही महिने अभ्यास करायचा. लक्षात, 4ही महिने एक विषय तुमचा हा असलाच पाहिजे आणि एक विषय मग इकडचा असला पाहिजे. हे तर विषय तुमचे रिव्हिजन, ज्या अर्थी तुम्ही चांगले मार्क काढून मेन्स देताय त्या अर्थी याचा अभ्यास झालेला असतो तुमचा, त्याला फक्त मेन्समध्ये रिव्हिजन द्यायची असते. पुढे जाऊया आपण. आणि हेच विषय राज्यसेवेला आहे, राज्यसेवेच्याच मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, इकडे येऊ नका. हे तुम्हाला न मागता मिळून जाईल, म्हणजे कंबाईन मुख्य. पुढे जाऊया. आता सर कंबाईन मुख्य करायची की कंबाईन गट क पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा? तर लक्षात घ्या, जर तुमचा स्कोअर कमी आला असेल, बरोबर, तुम्हाला दुर्दैवाने म्हणता येईल काही चुका झाल्या पहा काही, किंवा डोकं जाग्यावरती नव्हतं, आता चिडचिड होत असेल तुमची, जर असं काही आहे तुमच्या बाबतीमध्ये, तर तुम्हाला तेही सांगणं आहे की सरळ सरळ तुम्ही एकतर काय करा की गटक तुम्ही टार्गेट करायला सुरुवात करा. काही काही मुलांचं असते, सर मला ते गटकमध्ये इंटरेस्टच नाही आहे, क्लरिकल पोस्ट घ्यायचंच नाही, मी गटबच्या खाली नाही जाऊ शकत. तर मग त्यांच्याकडे एक उपाय आहे, त्यांनी परत एकदा पुढच्या वर्षीच्या गटबसाठी सुरुवात करायला पाहिजे. काय चुका झाल्या हे लिहून ठेवायला पाहिजे आणि ते टाळण्यासाठी. ज्यांचं म्हणणं आहे नाही सर माझी परिस्थिती खूप खराब आहे घरची, मार्क कमी आलेले आहे मला कंबाईन, आता गट ब मध्ये मार्क कमी आलेले आहे,
मग मम्मी आता काय करू सर? तर गट क ची तयारी सुरू करा, कारण पद असते, ते कोणतेही असू द्या. पद मिळाल्यानंतर घरून होणारा रेजिस्टन्स, नातेवाईकांकडून मित्रांकडून होणारा रेजिस्टन्स कमी असतो. सरकारी नोकर असतो, मग तो कोणताही असो, तलाठी असू द्या किंवा एखादा कॅनल इन्स्पेक्टर असू द्या किंवा आणखी कोणी असू द्या, सरकारी नोकर असतो. म्हणून ज्याचं असं आहे की सर गट क चालते पण पोस्ट मिळाली पाहिजे या वर्षात कोणती ना कोणती, तुम्ही गट क पूर्व परीक्षेची आता परत तयारी सुरू करून टाका. आलं लक्षात? ज्या चुका तुम्ही याच्यात केलेल्या आहे गट ब पूर्व परीक्षेला, आलं लक्षामध्ये, सो त्यांनी त्या चुका करायच्या नाही. ज्यांचं म्हणणं आहे नाही सर मी PSI कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, STI कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, परत त्यांनी गट ब ची तयारी पूर्व परीक्षेची पुढच्या वर्षीची करायला सुरुवात केली पाहिजे. सर गट क पूर्व परीक्षा की गट ब, हे तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता काही पोरं आहे ज्यांची कंबाईन मुख्य निघू शकते बरं का, कंबाईन मुख्य परीक्षा निघू शकते, पण तरी त्यांच्यामध्ये ते होते की नाही गट क ची पण पूर्व परीक्षा क्रॅक करू. तर माझं बांधवांनो तुम्हाला आव्हान आहे की गट क पूर्व परीक्षेचा वेगळा अभ्यास करायची गरज नाही. मे महिन्यामध्ये पूर्व परीक्षा आहे. जर तुम्ही गट ब पूर्व परीक्षा काढू शकता तर गट क पूर्व परीक्षा जागा जास्त असल्यामुळं, पेपरच्या काठिण्य पातळीवरती नाही, जागा जास्त असल्यामुळं गट क पूर्व परीक्षा तुमची तशीच निघणार आहे. तुम्ही बांधवांनो आता काय केलं पाहिजे, गट ब ची मुख्य परीक्षा फोकस केली पाहिजे आणि एकदम तन्मन धनाने केली पाहिजे. आल्या लक्षामध्ये? आणि गट क पूर्व परीक्षा की परत गट ब पूर्व परीक्षा, त्याचं उत्तर मी दिलेलं आहे तुम्हाला. जर तुमचं असं आहे की नाही मी STI ऑलरेडी मी राज्यसेवा कॉम्प्रोमाइज केली सर, STI SO याच्या खाली नाही होऊ शकत मी, तर तुम्ही परत पुढच्या वर्षीचं प्रिपरेशन करायला सुरुवात केली पाहिजे, पण चुका लक्षात घेऊन. आलं लक्षामध्ये? सो मला जे सांगायचं होतं की जेणेकरून तुम्हाला पुढचं डिसिजन मेकिंग करायला, तुमचा कट ऑफ सांगण्यामागचा उद्देश हा बिलकुल नव्हता तुम्हाला डिमॉरलाइज करणे किंवा तुम्हाला हे करणे. मला फक्त एवढं आहे की तुम्हाला पुढची रणनीती आखता आली पाहिजे, म्हणून मी माझे अंदाज तुम्हाला व्यक्त केलेले आहेत. तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमच्या काही डिमांड्स असतील त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. सो भेटूया आपण लगेच. मी उद्या परवा येतो पहा, ज्याच्यामध्ये मला राज्यसेवेबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे, जुन्या पॅटर्न आणि नवीन पॅटर्ननुसार. सो त्याच्यासाठी पण मी 1-2 दिवसात आता लेक्चर घेईल तुमच्यासाठी. हां, आणि अनेक विद्यार्थी असे असतात की सर आता ते गट ब ची मुख्य परीक्षा करायची आहे, पण थोडं डिसिप्लिन राहायला मदत जर झाली, जशी प्रहार बॅच प्रिलिम्सला आपण सुरू केली होती तशी मुख्य परीक्षेसाठी काही करता येईल का, तर मी त्याचा पण विचार करतोय. 1-2 दिवसात मी ते पण जाहीर करतो पहा, जेणेकरून तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करून घेणारी अशी एखादी करता येईल का तुमच्यासाठी ऑनलाईनमध्ये. जशी प्रहार केली होती पूर्व परीक्षेला, त्यात अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला, तर आपण मुख्य परीक्षेसाठी पण ट्राय करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आजचं लेक्चर कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमच्या डिमांड्स ज्या असतील त्या पण तुम्ही लिहून कळू शकता. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.